मुघलांनी जशी भारतात मंदिरं तोडण्यात काही कसर सोडली नाही, तशीच या राणीने ती मंदिरं पुन्हा बांधण्यात एकही कसर सोडली नाही। 1725 साली महाराष्ट्रातल्या चौंडी गावात जन्मलेल्या या मुलीने पुढे जाऊन भारताचा इतिहास बदलला। 12 ज्योतिर्लिंग आणि इतर मंदिरांचा तर जीर्णोद्धार केलाच, पण त्यासोबत त्यांनी 750हून अधिक मंदिरं पूर्ण भारतात बांधली। त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्यही खूप थोर होतं। त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या। इतकंच नव्हे तर महिलांसाठी शिक्षण, गोरगरिबांसाठी रोजगार आणि सगळ्यांना समान न्याय हा होता त्यांचा राजधर्म। आज त्यांची 300वी जयंती आहे। जितकं कौतुक आपल्याला त्या राणीविषयी वाटतं, तितकंच कौतुक त्यांचे वडील माणकोजी शिंदे आणि त्यांचे सासरे राजर्षी मल्हारराव होळकर यांच्याविषयीही वाटतं। 18व्या शतकात त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच लिहायला वाचायला शिकवलं व धर्माबद्दल शिकवलं। वयाच्या 30व्या वर्षी त्या सती जाणार होत्या, परंतु त्यांच्या सासऱ्यांनी सांगितलं की तू सती जाऊ नकोस, कारण पुढे जाऊन तुला राज्य सांभाळायचं। इतकंच नव्हे तर त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राजकीय डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार आणि न्यायनिवाडा हे देखील शिकवलं। हो, मी बोलते आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल। आज जेव्हा आजूबाजूला आपण इतक्या वाईट घटना बघतोय, तेव्हा मला वाटतं आपण थोडं इतिहासात जाऊन बघावं की जर असे वडील आणि असे सासरे प्रत्येक मुलीला लाभले तर ती फक्त घर उभं नाही करत, तर ती समाज आणि राज्य घडवते। ही आजच्या काळाची गरज बनली आहे आणि जर तुम्हालाही हेच वाटतं तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।